हॅलो आरती, कामात आहेस का ग? नाही आई, तू बोल लवकर. काय ग, तुझा आवाज काय असा येतोय? तब्येत बरी नाहीये का? ते सर्दी झाली ना थोडी, म्हणून. काय थंड खाल्लंस? काय ग, तू रडतीयस आरती? स्पीकर. आरती बोल ना ग. आरती बा बोल ना, सांग काय ते. नाही नाही, मी जेवते. तुला नंतर फोन करते मी. बर कर, पण नक्की. आरती तू प्लीज रडू नकोस. तू पाणी पी ना आणि शांत हो. हो ना आरती, अगं काय झालं तुला रडायला? आई, तू आरतीला कॉलेजला जायचं नाही असं सांगितलंस का? आई, मी काय विचारतोय, तू आरतीला कॉलेजला जायचं नाही असं सांगितलंस का? वेदांत, मला आधी सांग की तुझे कान कोणी भरले? आई, अगं माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना प्लीज. वेदांत, तुला ना गोष्टी खूप वाढवून सांगितल्या जातात. कॉलेजला जायचं नाही असं मी बोललेच नाहीये. मी तिला इतकंच सांगितलं की मी आले की तू जा. आई, ते कॉलेज आहे, तिथे काही वेळा असतात आणि ती लेक्चरर आहे, तिला ते सगळं फॉलो करावं लागतं. लेक्चरर आहे मग काय झालं? काय एवढं मोठं त्यात? आई, अगं तू काय बोलतेस, कळतंय का तुला? बर, आता कोणाशी काय बोलायचं, कसं बोलायचं हे तू मला सांगणार आहेस का? आणि तुला कशाला रे हिचा इतका पुळका? वेदांत, एक गोष्ट ना लक्षात घे. बरा वाटला नाही, काही झालं असेल का? हो, पण त्याने तुम्हाला सांगितलं ना तिला सर्दी झाली म्हणून आवाज बदलल्यासारखं वाटत असेल. ते खरं कारण नाही वाटत आहे मला. अहो, मी आई आहे तिची, मी ओळखणार नाही का? सुमन, तुम्ही ना जास्त विचार करू नका. तसं नाही हो. आपली आरती अशी आहे ना की काही त्रास झाला तरी आपल्याला सांगणार नाही. ती मनातल्या मनात कुढत राहील. काळजी वाटते हो तिची. ऍक्च्युली आई, अण्णा, मला माहिती आहे ताईला कसला त्रास होतो. काय झालंय? आई, अगं मला ताईचा फोन आला होता. ती सांगत होती की नूतन काकूंनी ताईला नोकरी सोडायला सांगितली. काय? अरे देवा. काय? का पण? बोला मूल्य. वेदांत आई ठीक आहे ना? अरे आम्ही फोन केला होता तर काहीच बोलली नाही रे ती. आईला म्हणाली जेवून फोन करते, ते सुद्धा तिने केलं नाही. हो अगं, मी होतो तिथेच. वेदांत, खरं खरं सांग, ताई ताई रडत होती का तिथे? नूतन काकू काही बोलल्या का तिला? नक्की काय झालंय प्लीज सांग ना. आई असं म्हणत होती की तिचा नेहमीसारखा आवाज येत नव्हता. अमूल्य, एवढं काही झालेलं नाहीये. ऍक्च्युली काय ना, आरती आईला जरा घाबरते आणि म्हणून लगेच रडायला येतं तिला. सो टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. मी आता आई आणि आरती दोघींना समजावून सांगितलंय. सो आता काही प्रॉब्लेम नाही. ओके वेदांत, आम्हाला सगळ्यांना खूप टेन्शन आलंय रे. मूल्य, अगं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. मी आहे ना इथे. मी एक काम करू का? मी आत्ता येते तिला भेटायला. आत्ता? किंवा तू तिला मला फोन करायला सांगतोस का? अमूल्य, बघ तुला यायची गरज नाहीये. मी सांगतो तिला फोन करायला. हा
वेदांत आई फिरायला जाणार आहे रे. तिचं ताईशी बोलणं नाही झालं ना तर ती सारखी टेन्शन घेत राहील आणि मला असं व्हायला नको की आई कुठलं तरी टेन्शन घेऊन इथून जाते. अमूल्य डोंट वरी, मी आहे ना इथे. मी सांगतो तिला फोन करायला, तू नको टेन्शन घेऊस. ओके? तुला कळतंय ना विक्रांतचं आत्ता इथे असणं किती इम्पॉर्टंट होतं. कळतंय मला सगळं कळतंय, पण तू प्लीज तू नको टेन्शन घेऊस. मी आहे, मी बघतो, मी सांगतो तिला फोन करायला. ओके? विक्रांत असं काय करतोय? मी इथे एकटी आहे, लग्न होऊन 4-5 दिवस झालेत फक्त, आणि हा मला सोडून मुंबईत मजा करतोय. वर म्हणतोय आज नाही उद्या येईल. काय करू? मला ना आता कसं तरी होतंय. कोणाशी बोलू? येऊ का गात? ये ना. विचारतोयस काय? तू ठीक आहेस ना? बोल. ओके? राग गेला का तुझा? मला राग नव्हता आला, फक्त थोडं वाईट वाटलं होतं. पण आता रिलॅक्स करा आरती. मी आत्ताच आईशी बोललोय आणि तू कॉलेजला जाऊ शकतेस, काही प्रॉब्लेम नाहीये. तर घराची रिस्पॉन्सिबिलिटी. वेदांत, मी घर आणि माझं कॉलेज सगळं व्यवस्थित सांभाळेन. डोंट वरी. हो आरती, तू सगळं व्यवस्थित सांभाळशील. फक्त एकदा आईशी बोलून घे ना तू. म्हणजे तू तुझा टाइम टेबल तिला समजावून सांग की तू किती वाजता येणार, किती वाजता जाणार कॉलेजला, आणि घरातली कुठली जबाबदारी तुला घेता येईल. म्हणजे असं तुम्ही नीट डिस्कस करा, प्लॅन आउट करा आणि शेड्यूल करा ना मस्त. आरती, अजून काही त्रास आहे का? तुझ्या चेहऱ्यावर वेगळंच काहीतरी जाणवतंय. अगं, माझं बोलणं झालं विक्रांतशी. त्याचं आज काम होऊ शकलं नाही म्हणून उद्या येणार आहे तो. आरती, तू वाईट वाटून नको घेऊस. आय मीन आय अंडरस्टँड की सारिका तिथे आहे त्यामुळे तुला थोडं अनइझी फील होत असेल, पण अगं विक्रांतवर विश्वास आहे ना तुझा, आणि त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर, म्हणूनच तुमचं लग्न झालं ना. रादर विक्रांत पेक्षा ना माझा सारिकावर जास्त विश्वास आहे. ती सॉर्टेड आहे आता, सो डोंट वरी. आणि अगं, अमूल्य तुला कॉल करत होती मगाशी, सो तिला एकदा कॉल कर. आईला बोलायचंय तुझ्याशी. कर आप कॉल. आई काळजी करत असेल ना तुझी. आणि आरती, तू खरंच अमूल्यची बहीणच ना? ते आपल्याला करायचंय. हो ना, आजचा नाही पुढचा विचार करायचा. पक्षाचं हेच धोरण मला आवडतं. कायम पुढचा विचार करून निर्णय घेतले जातात. नाही, मला नाही जमणार पक्ष कार्यालयात यायला. काय आहे, आमच्या सुनबाईंना बाहेर जायचंय. हा बरोबर आहे ना. आता त्यांना बाहेर जायचंय म्हटल्यावरती कोणाला तरी घरी राहायला पाहिजे. त्यामुळे मला घरी राहायला लागणार. नाही, फोनवर आहे मी अवेलेबल. तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे, ठेवते. कॉलेजला जाऊन येते. यायला 4:30 तरी वाजतील. येताना मग आईला पण भेटून ये. मी जाऊ ना? हा, जाऊ ना? मला विचारते? मी कोण आहे तुला परवानगी देणारी?
किंवा तुला अडवणारी? तुम्ही मुलं तुम्हाला हवं ते करता, तुमच्या मनाप्रमाणे सगळे निर्णय घेता. त्यामुळे तुला जायचं असेल ना, तू खुशाल जा, पण हे मला विचारण्याचं नाटक करू नकोस. येते. हा बोल दादा. विक्रांत, तू कधी येणारस मुंबईवरून? ते एक प्रॉब्लेम झालाय रे. ते ऑफिसर वेळच देत नाहीयेत. अरे विक्रांत, त्यांना सांग तू नागपूरवरून आलास तिथे. हो, मी सांगून बघतो त्यांना. आणि आज जर मीटिंग झाली तर आजच परत येईन मी, नाहीतर माहित नाही. विक्रांत, हे बघ, तू ना आता प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ बॅलन्स करायला शिक. लग्न झालंय तुझं, जबाबदारीने वाग जरा. बायको घरी एकटीच आहे तुझी. हे मी काय आणि कसं बॅलन्स करू तेच कळत नाहीये मला. विक्रांत, तू मूर्ख आहेस. सारिका आहे का तिकडे? तिला फोन दे. अरे का दादाला बोलायचंय तुझ्याशी. हॅलो विदांत, बोल ना. सारिका, कशी आहेस तू? मी मस्त आहे. हाऊ आर यू? फाईन. ऐक ना, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. हा बोल ना. सी सारिका, विक्रांतला कळत नाहीये, पण तू जरा समजून घे ना. म्हणजे विक्रांतचं आत्ताच लग्न झालंय आणि हो वेदांत, अरे मला कळतंय, मी पण होते लग्नात, पण मी काय करू? अरे हे बघ, ज्या क्लायंट सोबत मी ही मीटिंग लाईन अप केली होती ते लवकर निघून गेले, पण तरीही मी माझ्या परीने पूर्ण ट्राय करते. मी बघते आज मीटिंग करता येईल का. सी सारिका, आय कॅन अंडरस्टँड, पण वेदांत, हे बघ, मला माहितीये की तुम्ही या लग्नासाठी सगळेच जण खूप काळ थांबला होता, पण अरे माझ्यासाठी सुद्धा ही मीटिंग खूप महत्वाची आहे. खूप महिने मी मीटिंगची वाट बघत होते. अनफॉर्च्युनेटली ही मीटिंग आणि हे लग्न सगळं असं एकत्र जमून आलं. मी काय करणार? आणि तुझा माझ्यावर विश्वास नाही बसत आहे का? त्या ऑफिसरच्या पीए सोबत झालेलं माझं बोलणं आणि त्याच्यासोबतचे सगळे मेल्स ते पाठवू का तुला? नाही म्हणजे तुझा विश्वास तरी बसेल. अगं नाही, त्याची काही गरज नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की विक्रांतची बायको त्याला मिस करत असेल, हेच ना? असंच म्हणायचंय ना तुला? आणि कामाचं काय? ठीक आहे, फाईन. मी एक काम करते, विक्रांतला मी आजच्या दुपारच्याच फ्लाईटने नागपूरला पाठवून देते. काम काय होतच राहतील. विक्रांत, तू एक काम कर, तुझी बॅग पॅक कर आणि जा नागपूरला आज दुपारी. सारिका ऐक, मी ना काय म्हणतोय ते ऐकून घे आधी. बघ, माझं असं म्हणणं नाहीच आहे की विक्रांतने काम सोडून यावं, पण मला एक कळत नाहीये वेदांत, तू हे असं कसं बोलू शकतोस? देव करो आणि तुम्ही जे बोलताय ना ते सगळं खोटं ठरो. अहो सर, असे नाहीये. ते मुलींकडे बघत सुद्धा नाहीत. आणि तुम्हाला माहितीये सर, जर सगळ्यात जास्त कोणत्या मुलीशी बोलत असतील ना तर त्या तुम्ही आहात. हो नाही हो विजय, ती अंगठी तुमच्या मापाची नाहीये का? हो नाही हो विजय, मला तर ती अंगठी एकदम परफेक्ट. हा अहो, मग तेच म्हणतोय ना मी. ती अंगठी तुमच्या मापाचीच आहे आणि तुमच्यासाठीच बनवली आहे. आणि ती अंगठीवाली मुलगी तुम्हीच आहात. काय तुम्ही घाबरूनच टाकलं एकदा. बरं चला, येतो मी. पण तुम्हीच आहात ती अंगठीवाली. हा, करून बघ ना एकदा. ओके. अंगठीवाली मी? बरं, काय तिकडे नक्की काय झालंय? सगळं नीट सांग मला. नाही अण्णा, तसं काहीच घडलेलं नाहीये. नूतनजींनी तुला नोकरी करायची नाही असं सांगितलं, खरंय? मग काय तू काय म्हणालीस? काय बोलणार अण्णा, त्यांच्या समोर मला काय बोलावं काही सुचतच नाही. मला हे नूतनजींचं दुटप्पी वागणंच कळत नाही खरंच.
त्यांची मुलगी आद्या ती एवढा छान बिझनेस करते. कशामुळे? हा, घरातून बाहेर पडली म्हणूनच ना. मुलीने काम केलं तर चालतं आणि सुनेने काम केलं तर काय बिघडलं कुठे? काय काय ग? खरं सांगू का अण्णा, ते समोर आले ना की माझी हिंमतच होत नाही काही बोलण्याची. आरती, मी तुला काय सांगितलं? आपल्यावर जर अन्याय होत असेल तर अजिबात सहन करायचं नाही, शांत बसायचं नाही. ना पण माझा स्वभाव तसा नाहीये. मग तू काय सगळं निमूटपणे सहन करणार आहेस का? आरती, तुझे निर्णय तू घेऊ शकतेस, पर दुसरं कोणी जर त्यांचे निर्णय तुझ्यावर लादत असेल तर तू बोलू शकतेस, बोलायला हवं ना. त्या मला म्हणाल्या की वानखेड्यांचे एवढं मोठं साम्राज्य आहे, त्याच्याकडे लक्ष दे. मी थोडा विचार केला आणि मला त्यांचं सुद्धा बोलणं पटलं. काय तुला काय पटलं? म्हणजे काय नक्की काय? तू काय आता हे नोकरी करणं सोडणार आहेस का? मग आरती, तू ही लेक्चरर होण्यासाठी किती मेहनत घेतली आहेस, किती मेहनत घेतलीस, किती परीक्षा दिल्यास, तेव्हा कुठे लेक्चरर झाली आहेस तू, नाही का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला शिकवायला आवडतं ना. मग हो अण्णा, मला खूप मनापासून शिकवायला आवडतं. बस मग झालं. तर तू कॉलेजला जाणं बंद करायचं नाहीयेस. हो अण्णा, मी कॉलेजला जाणं बंद नाही करणार. हा बस. आणि एक लक्षात ठेव, पुन्हा जर तिकडे असं काही झालं ना तर मला सांग, मी येऊन बोलतो तिकडे. त्याची काही गरज नाही. नक्की? नक्की. आरती, अजिबात नाही. काय हे बघ, मला उशीर झालाय, मला जाऊ दे. मी आहे ना, मी तुला सोडणारच नाही. अण्णा सांगा ना हिला. तुम्हा बहिणींमध्ये मला घेऊ नका. तुमचं काय ते बघा तुम्ही. अमूल्या, काय ग तायडे, आता लग्न झालंय म्हणून असं करणार आहेस तू? माझ्याशी गप्पा न मारताच निघून जाणार आहेस? अमूल्य, ब्लॅकमेलिंग नको करू जा. वा रे वा, काय जमाना आलाय खरंच. अण्णा बघताय ना, माझं प्रेमीला ब्लॅकमेलिंग वाटतंय. अण्णा ब्लॅकमेलिंग. बरं बरं बरं, ठीक आहे. हे बघ ऐक अमूल्या, कसं आहे ना, मी माझ्या सासूबाईंना सांगून आली की मी तायडे, तुझ्या सासूबाईची भीती नको हा दाखवूस. काय ना, तू आधी माझी बहीण आणि मग त्यांची सून, त्यामुळे तुझ्यावर हक्क आधी माझा आहे मग त्यांचा आहे. ओके नाही अण्णा? हो म्हणजे काय, ऑफकोर्स. अण्णा, तुम्ही आता तिची बाजू घेऊ नका. तर मी बाजू कुठे घेतोय? मी फक्त तिला एवढंच सांगितलं की अमूल्या, तिला अजिबात सोडायचं नाहीये. प्लीज मला खरंच जाऊ द्या अण्णा, तुम्ही तरी सांगायला, मला खरंच उशीर होतोय. बरं ठीक, जा. व्हेरी गुड. अण्णा येते मी सोडेन तर जाशील ना. नाही ताडे, आत्ताची आता आपण वर बेडरूम मध्ये जायचं आणि गप्पा मारायच्यात. मला काही माहिती नाही. अमूल्य, नाही नाही नाही, मी ऐकणारच नाही. काय बोलते, अशी कशी जाऊ शकतेस तू? आणि कधी येणार आहे? मला काय माहित, तूच विचार ना तिला फोन करून. मी तिला सरप्राईज द्यायचं म्हणून. हो, आणि तुला सरप्राईज मिळालं. ओके नाही? मला वाटलं घरीच असेल ती. आणि काय रे, आल्यापासून काय आरती आरती चालवलेस? आई इथे तुझ्या समोर उभी आहे, तिला तू कशी आहेस असं विचारावं असं नाही वाटत? वाटतं अशी ठीक आहे. बरं मला सांग, ज्या कामासाठी गेला होतास ते काम झालं का नाही? नाही म्हणजे काय? मग काम न करताच कसं काय आलास तू? मी विक्रांत, लग्न झालं म्हणून कामाकडे दुर्लक्ष करायचं नसतं. बघ असं नाहीये. मला हे तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. आता लग्न झालं म्हणून काय बायको बायको करत बसणार आहेस का? हे असं का बोलतेस तू? मग जबाबदारीने वागायला नको तुला? तुझ्या मनाप्रमाणे तुझं आरतीशी लग्न झालं, सगळं झालं, तरी पण असं वागतोयस? आई, लग्न झालं म्हणूनच आलोय ना मी. तू आलास रे तिच्यासाठी घरी, पण तिचं काय? हा, ती आहे का घरी तुझ्यासाठी? नाही ना? आता बायकोच्या नावाचा जप करत बसा. तसं नाही, मी म्हणत होतो की नाही नाही नाही, तू काही म्हणू नकोस.
तू आधी घडी सांगून टाक की तू माझ्यामध्ये इंटरेस्टेड नाहीयेस. हा बोलतो. चल ठेव. गुड नाईट. गुड नाईट. अमूल्य, अगं कसं सांगू मी तुला, ती रिंग मी तुझ्यासाठीच केली आहे. माझ्या मनात दुसरं कोणी नाहीये. माझ्या मनात फक्त आणि फक्त तूच आहेस. मी सांगू अमूल्याला कसं सांगायचं? इथून सरळ अमूल्याच्या घरी जायचं, असं गुडघ्यावर बसायचं आणि म्हणायचं, अमूल्य विल यू मॅरी मी? तू ना बाबा जा इथून, आत्ताच्या आत्ता जा प्लीज, निघ इथून. एक दिवशी ना अमूल्याला पण असाच घालून बसणार तुझ्या आयुष्यात तू. आणि आता आवळा पण आहे हा, प्रवासात काही त्रास झाला तर. बाई तुम्ही दोघी ना अगदी पोक्त बायकांसारख्या वागताय. अशाच राहा. चला निघू मी. चल. आई हॅपी जर्नी. थँक्यू. लवकर ये. बाळा. मजा. हो. बर चला चला, उशीर होईल. चला चला. अगं बाई हो हो, मुलींना भेटू तर दे मला. मला काय घालवायची घाई लागली वाटतं तुम्हाला. आरती आता या दोघांची मजा आहे. हा मजा कसली? उलट तुम्ही आता नाही ते घर खायला उठणार आहे आम्हाला. काय ग? फोन करीनच मी अधून मधून आणि लवकर येईन. काही घाई करू नका. तुमचं सगळं व्यवस्थित ठरून झालं की मग या आरामात. हा बरं. नाही मॅडम, ऑफिसमध्ये प्रत्येकाचा कान आपल्याकडे असतो. पण काय बोलतोय हे सगळे ऐकत असतात, म्हणून म्हटलं इथे बोलावं, म्हणून इथे बोलावं. बरं ठीक आहे, बोला. ती गायकवाड नावाची मुलगी, तिला सुद्धा बोलवलंय, पण तिला म्हटलं थोडं तू उशिरा ये. मीटिंग मध्ये आपण अंदाज घेऊ सगळ्यांचा, परिस्थिती पाहू आणि मग नवीन सीईओचं नाव जाहीर करू. तुम्ही अजूनही टेन्स आहात. कशाला घाबरता तुम्ही? अजिबात काळजी करू नका मॅडम. हा पुरुषोत्तम गुडकेल्लीवार नावाचा माणूस सदैव तुमच्या सोबत, तुमच्या मागे उभा आहे. नजरेची भाषा कळते मला. तुमच्या मनात काय चाललंय ते ओळखू शकतो मी. इंजेक्शनला आपण सगळे घाबरतो. ते पाहिलं की आपल्या पोटात गोळा येतो, तरी सुद्धा आपण घेतोच की नाही ते इंजेक्शन. कसं आहे, हे सगळं आपण कंपनीच्या भल्यासाठी करतोय. तुम्ही थोडा धाक दाखवायला हवा मॅडम. म्हणजे मला माहित आहे की तुम्हाला दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करायला अजिबात आवडत नाही, पण कधी कधी ती करायला पाहिजे. पण पण वेदांत नाही नेमायचं का सीईओ? नका नेमू सीईओ. सोडून द्या सगळं ऑफिस वेदांत आणि त्याच्या हाताखालच्या माणसं. ती अमूल्य सोडली तर तिथं लायकीचं कोणी नाहीये. आणि तुम्हाला इतकं पुत्र प्रेमाचं भरता आलं असेल ना, तुम्ही बांधाल ते धोरण, तुम्ही ठरवाल ते धोरण. हो 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 ठीक आहे ठीक आहे, तुम्ही चिडू नका. जाऊया आपण ऑफिसला. जे काही ठरवलंय ना तसंच करूया. कामामध्ये नाती आणायची नाहीत. बस चला. अभिनंदन. विजय, काय रे, लग्न ठरलंय का तुझं? नाही नाही सर. सर ते अमरावतीच्या पुलाचं काम वेळेच्या आधी पूर्ण झालंय आणि सीसीई मिळालाय, म्हणून हे पेढे. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन एव्हरीवन. असंच काम करत राहा. आपण अजून एक प्रोजेक्ट टार्गेटच्या आधी कंप्लीट केलंय, सो कीप इट अप. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. हो. ए बाय द वे, आमच्याकडे म्हणजे आद्या फॅशन वर्ल्ड कडे पण एक आनंदाची बातमी आहे. हा म्हणजे गेल्या महिन्यात आमचा पण सेल खूप कमाल झाला होता, एकदम भारी. अरे वा, गुड गोइंग गाइस. वेदांत, ऍक्च्युली हे सगळं तुझ्या सपोर्टमुळे शक्य झालंय. अरे मी फक्त निमित्त मात्र आहे. हे सगळं क्रेडिट तुमचं आहे. सर, एवढ्या आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत तर एक सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. हो हो. ए हो दादा, एक सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं. हो, पार्टी तर व्हायलाच हवी. हा वेदांत. बरं,
लवकरात लवकर एक पार्टी प्लॅन करूयात. पण आता कामाला लागा, कारण अजून बऱ्याच गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत. चलो बाय. अमूल्य मॅडम, अर्थातच नवीन सीईओ तुला रिपोर्ट करेल आणि तूही सीईओला सहकार्य करावंस अशी माफक अपेक्षा आहे आमची. मला असं कळलंय की तुमच्या VW इन्फ्राला नवीन सीईओ ची गरज आहे. हे बघा, अशी काही रिक्वायरमेंट नाहीये आणि मी वेदांत वानखडे स्वतः सीईओ आहे आणि मला कोणाचीच गरज नाही. अगं कोणीतरी मलाच कॉल केला आणि विचारत होते की VW इन्फ्रा मध्ये सीईओच्या पोझिशनसाठी रिक्रुटमेंट सुरू आहे का. पाणी. म्हणजे आई खोटं बोलली माझ्याशी. हे सगळं कधीपासून सुरू होतं आणि मला आज कळतंय. हे सगळं कशासाठी केलं जातंय? मी कंपनी नीट सांभाळत नाहीये म्हणून. कष्टाने मी ही कंपनी उभी केली, वाढवली आणि आई आता या पुरुषोत्तमचं ऐकते. तर काय वेदांत वानखेडे बोलवायचं का आपल्या नवीन सीईओला? गुप्ते बोलाव त्यांना. हो सर. वेदांत, मग तुला काय वाटतंय ह्या निर्णयाबद्दल? माझं काही म्हणणं नाहीये. तुमचा निर्णय तर ऑलरेडी झालाय. येत आहेत मॅडम. बस. कुठल्या कॉलेजमधून केलं इंजिनिअरिंग? COEP. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. गुड गुड कॉलेज. येस, वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस इन पुणे. याआधी कधी इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये काम केलं? नाही, पण मला करायचंय आणि म्हणूनच ही अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. इम्प्रेसिव्ह सीव्ही. थँक्यू. आणि म्हणूनच आम्ही तिची निवड केली. कधीपासून जॉईन करणार आहात? आज आतापासून, म्हणजे या क्षणापासून जॉईन व्हायला मला नक्कीच आवडेल. नाही नाही, आज फक्त भेटायला बोलवलं होतं तुला. तू उद्यापासून जॉईन होऊ शकतेस. परफेक्ट. गुप्ते लेटर द्या. हो सर. ऑफर लेटर आणि अपॉइंटमेंट लेटर सगळं रेडी आहे. तुम्ही एक सही केलीत ना की तुम्हाला अतिशय उत्तम सहकार्य मिळेल. Thank you. Congratulations and all the best. Thanks once again.
थँक्यू सो मच. सो कॅन आय टेक यू लीव्ह? हो, उद्यापासून जॉईन हो. परफेक्ट. सी यू. बाय. बाय. असं कसं झालं? नाही म्हणजे मला वाटलं होतं की वेदांत चिडेल, रागवेल, पण तसं काहीच झालं नाही. वेदांत अगदी शांत होता. नाही म्हणजे जे काही झालं ते चांगलंच झालं, पण मला खरंच खूप भीती वाटत होती अहो, की आता काय होतंय आणि काय नाही. असं नव्हतं घडायला पाहिजे मॅडम. ज्याची भीती वाटत होती तीच गोष्ट झाली. म्हणजे वाटलं होतं तर चिडेल, रागावेल, रागा करेल. झालं नाही असं काही. शांत बसला तो. रागावलेल्या माणसाला समजावून सांगता येतं मॅडम, पण हे मला नक्की काय म्हणायचंय? ही वादळापूर्वीची शांतता आहे. त्या मनात वादळ आकार घेत आहे ते घोंगावत येणार. म्हणजे हे असं काय म्हणताय तुम्ही? त्यानं त्या मुलीला सगळं समजावून सांगितलंय. कशाची तरी तयारी करत असणार. तयार राहायला हवं मॅडम. का? काय झालं? वेदांत पलटवार करणार. पण माझंही नाव पुरुषोत्तम गुडपेल्लीवार आहे. Come in. सर तुम्ही बोलवलं? बस. वेदांत, ऑल ओके ना? वेदांत, अरे काय झालंय? तुला घरी जायची घाई आहे का आज? नाही. का? वेदांत, तरी सांग ना काय झालंय? आणि नूतन काकू आणि पुरुषोत्तम काका कशासाठी आले होते? आणि ती मुलगी कोण होती? आय नीड युअर टाइम. अरे हो, बोल ना. नाही, ते नको. मग मला माहिती आहे तुला ऑफिस आणि घर सोडून बाहेर कुठे यायचं नाही. पण मुल्या प्लीज बाहेर कुठेतरी जाऊन बोलूया ना. काही सरप्राईज आहे का? सरप्राईज तर मला मिळालं, ते खूप मोठं. म्हणजे मी तुला सगळं सांगतो, तू चल ना माझ्या बरोबर प्लीज. तू आहे ना आता असं बोलतोयस ना, मलाच भीती वाटायला लागली. मुल्या तुला यायचंय का नाही? हवं तर ना मी अण्णांची बोलतो, त्यांची परमिशन काढतो. नाही नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. चल चल. काय पुढे हरवलीस कुठे तू? नाही अण्णा, काही नाही. काय ग, आईची आठवण येते ग? असं काही नाही अण्णा. माझ्याशी काही बोलायचंय का? मला काही सांगायचंय का तुला? म्हणलं कुठलीही गोष्ट मनातल्या मनात ठेवून ना स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, एवढंच म्हणायचं मला. तुझा चेहराच सांगतोय मूल्य, काहीतरी झालंय. काय झालंय?
नाही अण्णा. हा हा बोल 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 बोल. वेदांच्या कंपनीमध्ये वेदांच्या जागेवर नवीन सीईओला अपॉइंट केलं. पुणे नूतन काकू. काय नूतनजीनं काय झालंय काय? ती सगळी कंपनी वेदांतने उभी केली. त्यांनी स्वतः एवढी मेहनत घेतली आहे, त्याच्या जागी तो दुसरंच कोणीतरी. बघा ना अण्णा, मला ना त्यांचा नक्की काय प्रॉब्लेम आहे ना हेच कळत नाही. बरं मी काही प्रयत्न करून बघू का? अण्णा नाही, नको. उगीच नूतन काकू चिडतील. बरं हा वेदांत कसा आहे आता? बारक्या माणसांपेक्षा आपल्या माणसांनी दिलेले घाव जास्त जिव्हारी लागतात. असंच काहीच त्याच्याबरोबर पण झालंच ना. बरं काय आता, काय त्याने काय ठरवलंय? काय ठरवणार? जे काही झालंय ते इतकं अनपेक्षित आहे की त्याला सुद्धा काहीच सुचत नाही. त्याला म्हणावं घे, थोडा वेळ घे. हा, आणि स्वतःचा हक्क अधिकार अजिबात सोडायचं नाही, सांग त्याला. आणि तुझी मनस्थिती सध्या ठीक नाहीये. ठेव सगळं बाजूला ठेव. विश्रांती घे, आराम कर, जरा शांतपणे झोप. काय शांत कसं झोपणार? सतत डोक्यात वेदांचा विचार येतो. ठीक आहे ग, काही काळजी करू नकोस. तू होत सगळं व्यवस्थित होत. जरा सकारात्मक राहायचं. अण्णांचं बरोबर. वेदांतला मी आधार द्यायला, त्याला जाणीव करून द्यायलाच हवी की तो एकटा नाहीये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग इज नॉट गुड विजय. म्हणजे? नाही, काही नाही. ते पुरुषोत्तम सर काल आले होते, ते काही कळलं का तुम्हाला कशाला आले होते? वेदांत सर काही बोलले होते? नाही, मला काही माहिती नाही. काय चाललंय ना तेच कळत नाहीये. विजय जाऊ दे ना, नको हा विषय. जाऊ दे म्हणजे काय? ते गुप्ते म्हणत होते की नवीन स्टाफ येणार आहे ऑफिसमध्ये, त्यांच्यासाठी जागा करा. कधी कधी ना काय करावं तेच कळत नाहीये. बरं चला, मी लागतो कामाला. मला मटेरियल साठी ना मेल ड्राफ्ट करायचा आहे. ठीक आहे. पण तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये का? काही नाही, ते तुम्ही लागा, तुम्ही कामाला लागा. हो. काय झालं हे तुम्हाला सांगितलं विजय तर तुम्हाला खूप वाईट वाटेल. खर तर जे काही घडलंय त्याने सगळ्या स्टाफलाच त्रास होणार आहे. काय करावं काहीच कळत नाही. ताईला फोन लावू का? हा. नाही 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 नाही, नको. उगीच गोंधळ होईल वेदांच्या घरी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. वेदांत. अमूल्य मॅडम, वेदांत सरांनी ऑफिसला यायच्या आधीच मला सांगितलंय की केबिन मध्ये कोणाला पाठवू नकोस. सॉरी हा. विजय, इट्स ओके. तुम्ही लागा तुमच्या कामाला. बरं ठीक आहे. असं का वागतोय वेदांत? स्वतःला एकटं का पाडून घेतोय? अशाने त्यालाच त्रास होणार. घरी काही झालं असेल का? म्हणजे नूतन काकू आणि वेदांत मध्ये
वाद तर झाले नसतील ना? काय करू? ताईला विचारू का? बोला गुप्ते. मॅडम थोडं बोलायचं होतं. तुम्ही बिझी आहात का? नाही बोला. मॅडम ऍक्च्युली वेदांत सरांनी VW इन्फ्रामधून राजीनामा दिला. काय? मॅडम मी तसं तुम्हाला मेलही फॉरवर्ड केलं. गुप्ते काय बोलताय तुम्ही? हे खरं आहे का? मॅडम अहो मी का खोटं बोले? बरं ह्या बाबतीत त्याचा तुम्हाला फोन आला होता का तुम्ही त्याला फोन केला होता? नाही मॅडम, म्हणजे आमचं तसं काही बोलणं नाही झालं. बरं वेदांत कुठे आहे आता? माहित नाही, म्हणजे ऑफिसमधून निघाले तसं विजय बोलला. ठीक आहे. मॅडम एक रिक्वेस्ट करू का? बोला. मॅडम आपण हे नवीन CEO अपॉइंट करणं थोडं पुढे ढकलूयात का? कारण ऑफिसमधला स्टाफही अपसेट आहे. मी सांगते, तुम्ही कुठली ऍक्शन घेऊ नका. मी सांगते काय करायचंय. ओके मॅडम. बघता ना काय चाललंय ते. तुम्हाला काय, तुम्ही गेल्यानंतर मुलांना मी एकटीने वाढवलं, मोठं केलं. तुम्ही गेल्यानंतर मी एकटी नाही पडले, कारण तुम्ही असताना सुद्धा मी एकटीच होते. तुम्ही माझे कधीच नव्हतात आहोत. तुम्हाला अनेक वेळेला माफ केलं मी. राजकारणात ह्या अशा चुका होतच असतात. थँक्यू. वेलकम. आपला बिझनेस ग्रो होतोय विक्रांत. आपण अजून मेहनत केली ना, अजून छान होईल सगळं. मी काय म्हणते, मला असं वाटतंय की हे जे इन्व्हेस्टर होते ते करतील इन्व्हेस्ट आपल्या कंपनीत. येस, मला पण तसंच वाटतंय. हो. अमूल्या, आरती, हाय. सारिका, विक्रांत, या ना, बसा इकडे. आम्ही एका क्लायंटना भेटायला आलो होतो. जस्ट गेले ते. पण तुम्ही इथे कशा? सहज आलो भेटायला. अमूल्या, ऍक्च्युली बरं झालं तू आलीस. मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल, काय बोलायचं होतं तुला? ते राजीनामा प्रकरण नक्की काय आहे ग? राजीनामा? कोणाचा राजीनामा? अमूल्या, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? ऍक्च्युली वेदांतने VW इन्फ्रामधून राजीनामा दिला. काय? वेदांतने का राजीनामा दिलाय? हे काय चाललंय सगळं, आणि आम्हाला कोणीच काही सांगितलं का नाहीये? अरे वेदांत काही बोलण्याच्या परिस्थितीतच नाही, म्हणून कदाचित त्याने काही सांगितलं नसेल. अमूल्या, तू प्लीज सांग नीट, नक्की काय झालंय? तुला माहितीये ना विक्रांत, नूतन काकूंनी पुरुषोत्तम काकांना बोर्ड ऑफ डायरेक्टर बनवलं. हो. खरं तर तेव्हापासूनच वेदांत खूप नाराज होता. काही दिवस शांत राहिला तो, पण आता पाणी डोक्यावरून जातंय म्हटल्यावर त्याने राजीनामा दिला. वेदांत, तू राजीनामा दिलास? ते महत्वाचं नाही. तू आता बाबांच्या फोटो समोर उभे राहून काय बोलत होतीस? तू काय ऐकलंस? आई, बाबांच्या अशा काय चुका आहेत ज्या पुरुषोत्तमने स्वतःच्या अंगावर घेतल्यात, आणि म्हणून तू त्याच्या सल्ल्याप्रमाणे वागतेस का? आई,
मी तुला किती वेळा विचारलंय तो तुला ब्लॅकमेल करतोय का? अगं मला कळायला हवं ना एक्झॅक्टली काय झालंय. वेदांत, मला असं वाटतं आपण या विषयावर नको बोलायला आता तू जे काही केलंयस ना त्याबद्दल बोलूया. वेदांत, राजीनामा मागे घे.